तुम्ही ठीक आहात का? हा प्रश्न खूप सिंपल वाटतो, पण ॲन्सर देताना आपण थोडं थांबतो. कारण कधी-कधी आपण ठीक नसतो, पण ते मान्य करायला घाबरतो. आज आपण बोलणार आहोत हीलिंगबद्दल. हीलिंग म्हणजे काय? आणि आपण खरंच हील होतो का कधी? हीलिंग म्हणजे तुमच्या आयुष्यात जे तुटलंय, ते पुन्हा जुळवणं नाही. हीलिंग म्हणजे तुटलेल्या गोष्टींसोबत जगायला शिकणं. तुमचं मन कधी ना कधी दुखावलं असेल, कुणीतरी सोडून गेलं असेल, कुणीतरी विश्वास तोडला असेल आणि तुम्ही स्वतःला सांगितलं असेल, आय एम फाईन. पण आतून तुम्हाला माहीत होतं, की तुम्ही ठीक नाहीत. हीलिंग म्हणजे प्रिटेंड करणं नाही. हीलिंग म्हणजे एक्सेप्ट करणं. हो, हे घडलं आहे आणि हो, मी दुखावले आहे. आपण सगळे हीलिंग हवं असं म्हणतो, पण हीलिंग प्रोसेस कोणीच पसंत करत नाही. कारण हीलिंग म्हणजे जुन्या आठवणी पुन्हा आठवणं, स्वतःच्या चुका मान्य करणं, कुणीतरी परत येणार नाही हे स्वीकारणं. कधी-कधी हीलिंग म्हणजे त्या चॅटला डिलीट करणं, पण आठवणी डिलीट न होणं. आपण विचार करतो टाईम सगळं हील करेल, पण खरं काय? टाईम अलोन डझंट हील. व्हॉट यू डू विथ टाईम हील्स. जर तुम्ही पेन इग्नोर करत राहिलात, तर तो पेन आत साठत राहतो. काही लोक वर्षानुवर्ष सेम पेनमध्ये अडकून राहतात. का? कारण ते स्वतःशी हॉनेस्ट नसतात. सतत डिस्ट्रॅक्शनमध्ये राहतात. स्वतःला ब्लेम करत राहतात. तुम्ही जर सतत स्वतःलाच विचारत राहिलात, माझ्यात काय कमी होतं? तर हीलिंग थांबतं. हीलिंग सुरू होतं जेव्हा तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवता. एक दिवस तुम्ही स्ट्रॉंग वाटता आणि दुसऱ्या दिवशी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला परत तोडते. आणि हे नॉर्मल आहे. कधी-कधी तुम्हाला वाटतं, मी परत तिथेच आलो. पण खरं म्हणजे तुम्ही तिथे नाही, तुम्ही प्रोसेसमध्ये आहात. हीलिंग म्हणजे वेव्हसारखं नाही, कधी शांत, कधी जोरात. हीलिंगला किती वेळ लागतो? हा सगळ्यात मोठा प्रश्न. किती वेळ लागतो हील व्हायला? उत्तर, जितका वेळ लागतो तितकाच. काही जखमा काही महिन्यात भरतात, काही जखमा वर्ष घेतात आणि काही जखमा आपल्या सोबत राहतात. पण डिफरन्स काय असतो? आधी त्या जखमा आपल्याला कंट्रोल करतात. नंतर आपण त्या जखमांसोबत जगायला शिकतो. तुम्ही स्लो हील होताय म्हणून तुम्ही वीक नाही. हीलिंग कशी सुरू करावी? जर तुम्ही खरंच हील व्हायचं ठरवलं असेल, तर पहिली गोष्ट करा. फील एव्हरीथिंग. तुम्हाला दुःख होतंय, तर रडा. तुम्हाला परवानगी आहे. दुसरी गोष्ट, स्टॉप रनिंग. डिस्ट्रॅक्शन थांबवा. स्वतःपासून पळणं थांबवा. प्रत्येक गोष्ट फेस करा. तिसरी गोष्ट, एक्सप्रेस करा. लिहा, बोला, काहीतरी माध्यम निवडा, ज्यामध्ये तुमचं मन हलकं होईल. चौथी गोष्ट, लेट गो. सगळं कंट्रोल करता येत नाही. सगळे लोक परत येणार नाहीत. पाचवी गोष्ट, बी काइंड टू युअरसेल्फ. स्वतःशी बोलताना थोडं जंटल व्हा. रिअल हीलिंग कसं दिसतं? हीलिंग म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला आठवता पण तुटत नाही. तुम्ही त्या जागी जाता पण हेवी वाटत नाही. तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवता. जेव्हा तुम्ही शांत होता, कोणत्याही ॲन्सर शिवाय, तेव्हा हीलिंग होतं. आपण विचार करतो हीलिंग म्हणजे हॅपी प्रोसेस असेल. पण खरं काय? हीलिंग खूप पेनफुल असतं. कारण तुम्हाला तुमच्या फीलिंग्स फेस कराव्या लागतात. तुम्ही जे अव्हॉइड केले ते पुन्हा जगावं लागतं. कधी-कधी हीलिंग म्हणजे रात्री 2 वाजता बसून रडणं आणि स्वतःला समजावणं, हो दुःख होतंय, पण मी ठीक होईन. पेन हा प्रॉब्लेम नाही, पेन हा प्रोसेस आहे. काही लोक वर्षानुवर्षे हील का होत नाहीत? कारण ते डिस्ट्रॅक्ट होतात. मोबाईल, वर्क, लोकांमध्ये राहून. ते फीलिंग्ज अव्हॉइड करतात. ते स्वतःशी ऑनेस्ट नसतात. तुम्ही जर स्वतःपासून पळत राहिलात, तर हीलिंग कधीच होणार नाही. हीलिंग सुरू होतं जेव्हा तुम्ही थांबता आणि स्वतःकडे बघता. एक दिवस असाही येईल जेव्हा तीच गोष्ट जी तुम्हाला तोडायची, ती तुम्हाला काहीच वाटू देणार नाही. आणि तेव्हा तुम्हाला कळेल, तुम्ही हील झाला आहात. हीलिंग म्हणजे परफेक्ट होणं नाही. हीलिंग म्हणजे स्वतःसोबत शांत होणं. तुम्ही अजूनही फील करता, म्हणजे तुम्ही अजूनही जिवंत आहात.
आणि जिवंत असणं हेच हिलिंगचं पहिलं पाऊल आहे. हा संवाद जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर सखी संवाद विथ मीनाक्षी या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया अशाच नवनवीन विषयांसोबत. धन्यवाद.